यानंतर सामना चालू होतोय। दुसऱ्या दिवसातील तिसरा सामना रिंकवाडी विरुद्ध चांदूर। उदित फुलकर पहिल्याशी संपर्क साधा। उदित फुलकर जय शिवराय मधलीवाडी चांदूर। बाबा नार्वेकर आदित्य नडी आपली वाट बघतायत। बाबा नार्वेकर करून दे मग लोकांचा पडला
हॅलो आपल्याला सामना चांदूर विरुद्ध लिंगवाडी, चांदूर मधलीवाडी विरुद्ध लिंगवाडी. प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला लिंगवाडी संघाने, गोलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं चांदूर संघाला. दरम्यान चांदूर संघाकडून सलामीची जोडी मैदानात, स्ट्राईक लावता दो प्रणय लास्ट गेंदला तो संदेश आणि प्रणयाच्या बॅटवरून निघालेला पहिला चौकार. 4 धावेने संघाच्या धावसंख्येत भर होते. शेजारी 4 षटकांचा सामना पंचांच्या उजव्या बाजूने भगवती टेम्पल एंड कडून राईट राऊंड विकेट. पंचांच्या उजव्या बाजूने समोर असेल तो प्रणय खेळण्यासाठी तयार. सुंदर असा चेंडू पुन्हा एकदा लेक्चरच्या दिशेने चेंडू ढकललाय. चेंडू जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या. 3री धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु 2 धावावरती समाधान मानावं लागतंय. प्रणय आणि संदेशाला 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 6. बिनकार प्रणयच्या बॅटमधून निघालेला दुसरा चौकार. 4 धावेने संघाच्या धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 10. बिनबाद 10. संकेत नार्वेकर, संकेत बिर्गे कुठे असतील तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. संकेत आणि 1 धाव पूर्ण केली आहे. प्रणयाने एका धावेने संघाची धावसंख्या होती 11. चालू षटक पहिलं टाकतोय तो प्रणव. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना जय शिवराय चांदूर मधलीवाडी विरुद्ध लिंगवाडी. प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला लिंगवाडी संघाने आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं जय शिवराय चांदूर मधलीवाडी संघाला. दरम्यान आता प्रथम स्ट्राईकला असेल संदेश. पाहूया प्रणय त्याचा पुढचा चेंडू संदेशसाठी. संदेश खेळण्यासाठी त्या सुंदर असा शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. नेक्स्टमच्या खूपच बाहेर. पंच सागर अंधेकर यांचा वाईटचा इशारा. 1 अंतर धावेने संघाच्या धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 12. दरम्यान पुढे संकेत बिर्जे असतील तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. संकेत बिर्जे बोलो जरा. पुन्हा एकदा प्रणव 10 ते 12 पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या उजव्या बाजूने संदेशाला. आता मात्र सुंदर असा चेंडू होता. चेंडू होता ऑफसाईडच्या दिशेने. 1 धाव पूर्ण करतोय. 1 धावेने संघाची धावसंख्या होते 13. चालू षटक पहिलं टाकतोय तो प्रणव. संकेत बिर्गे कुठे असतील तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. पहिल्या षटकाचा समाप्त दिल्यानंतर
चालू असलेला सामना जय हनुमान जय शिवराय. जय शिवराय चांदूर आणि लिंगवाडी. नाणेफेकीचा कौल लिंगवाडी संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते चांदूर या संघाला. धावसंख्या झाली आहे 14. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. धावसंख्या झाली आहे 14. परत एकदा पंच सोयर म्हणून घोषित करत आहेत. या सामन्यासाठी पंच आहेत विनीत खोडकर आणि सागर हळदणकर. धावसंख्या झाली आहे 15. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. धावसंख्या झाली आहे 15. प्रणव याचा सामना करेल परत एकदा पंच सोय म्हणून घोषित करतायत. धावसंख्येत अतिरिक्त स्वरूपाने भर पडते. धावसंख्या होते 17. म्हणजे स्वय चेंडू प्लस एक धावून काढलेली धाव अशा 2 धावा मिळतात. धावसंख्या झाली 17. चांदूर या संघाची चालू असलेला सामना चांदूर वर्सेस लिंगवाडी. आता स्ट्राईक आलाय तो प्रणय. प्रणव याचा पुढील चेंडू परत एकदा सोयर चेंडू म्हणजे खराब गोलंदाजी म्हणावी लागेल लिंगवाडी या संघाच्या गोलंदाजीची. सलग 4 चेंडू सोयर टाकले आहेत. प्रणव याचा पुढील चेंडू परत एकदा प्रणय चेंडू सुंदर फटका. चेंडू ते बॉटलांच्या दिशेने एक धाव धावून काढले. दुसऱ्या धावासाठी धावत आहेत आणि दुसरी धाव देखील पूर्ण. धावसंख्येत 2 ने भर पडते. धावसंख्या होते 20. धावसंख्या झाली 20. 20 दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. चांदूर वर्सेस लिंगवाडी. शॉर्ट पिच चेंडू जोरदार मारलाय. पाहूया झेल होतो का. झेल काही क्षेत्ररक्षक आणि झेल पाल पहिला धक्का बसतोय तो चांदूर या संघाला. पहिला धक्का बसलाय 20 या धावसंख्येवरती. चांदूर या संघाला थोडस मागणं षटक म्हणावं लागेल. प्रणव्याचं सलग 4 चेंडू स्वैर टाकले होते. त्यानंतर मात्र त्याला गोलंदाजीचा सूर सापडलेला आहे. आलाय नवीन फलंदाज सुयोग. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतो सुयोग चांदूर या संघाकडून. धावसंख्या झाली 20. आता मात्र सुंदर चेंडू परत एकदा झेलची संधी आहे आणि झेल बाद. तर दुसऱ्या चेंडूवरती दुसरा झेल मिळवलाय तो प्रणव याने. हॅट्रिकची संधी आहे प्रणव याला. आता मात्र खराब फलंदाजी म्हणावी लागेल चांदूर या संघाची. सुयोग त्याची जागा घेण्यासाठी जातात ते सिद्धेश. पहिले 4 चेंडू सोय टाकल्यानंतर आता मात्र सुंदर गोलंदाजी करतोय तो प्रणव आपल्या संघासाठी. आता मात्र फलंदाजाला जखडून ठेवलंय धावा घेण्यापासून. नवीन आलेला फलंदाज सिद्धेश. हॅट्रिकची संधी आहे ती प्रणव याला.
चार भाऊ. 4 चेंडू झालेले आहेत 4. थोडस लांबलेलं षटक म्हणावं लागेल. प्रणव याचा हॅट्रिक चेंडू आहे, पाहूया हॅट्रिक घेतो का प्रणव. 4 चेंडू झालेले आहेत. 5. प्रणव याचा शेवटचा चेंडू, पाहूया हॅट्रिक घेतो का प्रणव. आता मात्र सुंदर चेंडू, चेंडू जातो विरुद्ध यष्टीरक्षकाच्या हातात. धावसंख्या आहे तिथे 20. पंचांनी लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. वातावरणात आपल्याला थोडासा बदल होताना दिसतोय. दोन्ही पंच सागर हळदणकर, विनीत पोडकर लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. आपल्याला अजून खूप सामने खेळवायचे आहेत. आता स्ट्राईकला आलाय तो संदेश. बॉलरचं नाव सांगायचंय निखिल. वैयक्तिक पहिला संघाकडून तिसरा षटक घेऊन येतो तो निखिल. धावसंख्या झाली 20. वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं निखिल. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजीसाठी तयार. 15 ते 20 पावलांचा रनअप. पहिला चेंडू सामना करेल संदेश. सलामी आलेला संदेश अजूनही मैदानात आहे. संदेश उलटा चेंडू. पंच सागर हळदणकर सोयर म्हणून घोषित करतायत, म्हणजे अतिरिक्त रूपाने फर पडते. धावसंख्या होते 21. पहिला चेंडू सोयर. धावसंख्या झाली ते 21. निखिल त्याची खराब सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाजीची. निखिल याचा पुढील चेंडू सामना करत संदेश. शॉर्ट पिच चेंडू. चेंडूने बॅटची काळा घेऊन जातो यष्टीरक्षकाच्या हातात. तिसरा धक्का मिळतो तो चांदोर या संघाला. कोरकरवाडी आणि मिरवणे या यानंतर होणारा सामना हा 3 षटकाचा असेल. त्याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. कोरकरवाडी वर्सेस मिरवणे. निखिल गोलंदाजीसाठी तयार. नवीन आलेला फलंदाज योगेश. जोरदार मारत होता चेंडू, परंतु चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव. धावसंख्या आहे तिथेच 21. 3 गडी बाद 21. आता मात्र थोडीशी खराब फलंदाजी म्हणावी लागेल आपल्याला चांदोर या संघाची. निखिल पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. शॉर्ट पिच चेंडू जोरदार मारला. चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक धाव तर धावून काढली आहे. पाहूया दुसऱ्या धावाचा प्रयत्न. धावची संधी आहे, परंतु फलंदाज सुरक्षित. धावसंख्येत 2 ने भर पडते. धावसंख्या होते 23.
3 गडी बाद 23. वैयक्तिक खत होलंय योगेशाने 2 या धावसंख्येने. आता मात्र सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती निखिल याची. 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिलेल्या आहेत आणि 1 गडी बाद केलाय निखिल याने. परत एकदा निखिल गोलंदाजीसाठी तयार. जोरदार मारला चेंडू. पाहूया झेल होतो की षटकार जातोय आणि झेल बाद. योगेश बाद होतोय. फलंदाज अनिकेत. योगेशची जागा घेण्यासाठी येतो तो अनिकेत. सुंदर गोलंदाजी टाकतोय निखिल. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा देऊन त्याने 2 गडी बाद केलेत. स्ट्राईक लागलाय नवीन फलंदाज. धावसंख्या झाली आहे 23. अनिकेत फलंदाजासाठी तयार. निखिल सुंदर चेंडू. खरोखरच सुंदर चेंडू. चेंडू जातोय निर्धाव यष्टिरक्षकाच्या हातात. धावसंख्या आहे तिथे 23. तिसऱ्या षटकातली काही चेंडू शिल्लक. धावसंख्या झाल्या 23. षटकार चौकार आपल्याला पाहायला मिळत नाही या सामन्यामध्ये. थोडीशी संत गतीने चाललेली फलंदाजी चांदोर संघाची. आता मात्र सुंदर फटका. चेंडू जाते सीमारेषेच्या दिशेने 4 धावांसाठी. सुंदर फटका. त्याचबरोबर तिसरा षटक संपतोय. धावसंख्या 4 ने भर पडते. धावसंख्या होते 27. कृपया दोन्ही पंचांना विनंती असेल की सामन्याला लगेचच सुरुवात करायची आहे, कारण आपल्याला अजून खूप सामने खेळवायचे आहेत. यानंतर होणारा सामना फोडकरवाडी महापुरुष फोडकरवाडी वर्सेस मिरवणेवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस साठी पॅव्हलिनशी संपर्क साधायचा आहे. फोडकरवाडी वर्सेस मिरवणे. दुसरा कॉल आहे तुम्हाला. फोडकरवाडी वर्सेस मिरवणे. दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. वैयक्तिक पाहिलं संघाकडून 4थं षटक घेऊन येतोय भाऊ. स्ट्राईकला येतो सिद्धेश. शेवटचा अनावरीचा षटक. पहिला चेंडू यादगार पद्धतीचा चेंडू. चेंडू जाते निर्धाव यष्टिरक्षकाच्या हातात. धावसंख्या आहे तिथे 27. फोडकरवाडी संघाच्या संघाने गेले लगेचच नाणेफेकीसाठी. आता मात्र जोरदार मारला चेंडू. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक धावचा धाव काढले. दुसऱ्या धावासाठी धावतात. दुसरी धाव देखील पूर्ण. धावसंख्या 2 ने भर पडते. धावसंख्या होते 29. शेवटचा अनामरीचं षटक आहे. पाहूया किती षटकार चौकार मारतोय सिद्धेश आणि अनिकेत आपल्या संघासाठी. आता मात्र परत एकदा जोरदार मारत होता चेंडू, परंतु थोडस खराब क्षेत्ररक्षण झालं होते यष्टिरक्षकाकडून. तोपर्यंत एक धाव धावून काढलेली आहे. धावसंख्या 1 ने भर पडते. धावसंख्या होते 30. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे षटकार चौकारांची गरज आहे संघासाठी. चांदोर या संघाला हा सामना जिंकायचा असेल तर या मैदानामध्ये मोठा स्कोर उभा करणे आवश्यक असेल. सुंदर फटका. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं. एक धाव धावून काढले. चेंडू बॉर्डरच्या दिशेने दुसऱ्या धावासाठी धावतात. धावची संधी, परंतु जोरदार अपील केलं होतं, परंतु पंचांनी फेटाळलंय. धावसंख्या 2 ने भर पडते. धाव 30. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. या सामन्यामध्ये बहुतेक एक चौकार मारला, तो सुद्धा अनिकेत याने. चेंडू जोरदार मारला. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. आता
6 धावांनी भर पडते. धाव संख्या होते 39. आता मात्र आक्रमक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अनिकेत कडून. एक षटकार एका चौकारांशी खेळते तो अनिकेत. परत एकदा जोरदार मारला चेंडू. परत एकदा जातोय चेंडू सीमारेषा पार. षटकार. धाव संख्येत 6 ने भर पडते. धाव संख्या होते दोन्ही फलंदाज पाठवायचे आहेत लिंगवाडी या संघाने. जिंकण्यासाठी 45 धावांचं लक्ष आहे. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे ते चांदोर या संघाने. जिंकण्यासाठी 45 धावांचं लक्ष आहे. डगआउट बनून जायचं आहे. कृपया विनंती असेल तुमच्या संघाला. लिंगवाडी इकडे डगआउट मध्ये बसायचे तुम्ही आणि लगेचच आपले फलंदाज पाठवायचे, सलामी पाठवायचे. आपल्याला उशीर झालाय. दोन्ही पंचांना सुद्धा विनंती असेल. सलामीसाठी येतात ते सर्वेश आणि वैभव. सलामीसाठी येतात सर्वेश आणि वैभव. जिंकण्यासाठी 45 धावांचं लक्ष आहे. 4 षटकांमध्ये 45 धावा. या मैदानावरती हे थोडं सोपंच आव्हान आहे. बॉलर नेम योगेश. धावा. शॉर्टची चेंडू झेलची संधी आहे. पव्या झेलबाद होतो का आणि सुंदर झेल. पहिला धक्का बसतोय लिंगवाडी या संघाला सर्वेच्या रूपाने 0 धावसंख्येवरती.
थोडकर या संघाने आपला निर्णय कळवायचा आहे लगेचच. सर्वेश याची जागा घेण्यासाठी येतोय तो प्रणव. मंचाने लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे, थोडासा उशीर होतोय. योगेश याचा पुढील चेंडू सामना करणार आहे प्रणव, नवीन आलेला फलंदाज प्रणव. पिच चेंडू त्याचा पुरेपूर फायदा उचललाय तो प्रणव याने. चेंडू जातोय बॉर्डरलाईनच्या दिशेने 4 धावांसाठी, म्हणजे वैयक्तिक खातं. धावसंख्या झाल्या 4. जिंकण्यासाठी 45 धावांचं लक्ष ठेवलंय. कृपया पंचांनी सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. योगेश याचा पुढील चेंडू सामना करेल प्रणव. परत एकदा सुंदर चेंडू जातोय निर्धाव यक्षरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या आहे तिथे 4. पहिलं षटक आहे पॉवर प्लेच आहे. पहिलं षटक त्यामध्ये 4 धावा झाल्या. 3 चेंडूमध्ये फक्त 4 धावा आणि एक गडी बाद झालाय लिंगवाडी या संघाचा. सुंदर गोलंदाजी मारावी लागेल योगेशची. योगेश याचा पुढील चेंडू सामना करेल प्रणव. आता मात्र परत एकदा सुंदर चेंडू. पॉवर प्लेच्या हऱ्यामरच्या षटकात मात्र थोडीशी खराब फलंदाजी मारावी लागेल. पहिल्या चेंडूवरती चौकार मारला होता, परंतु त्यानंतर मात्र दोन्ही चेंडू निर्धाव. थोडीशी खराब फलंदाजी मारावी लागेल प्रणव याची. धावसंख्या झाली 4. पहिल्या षटकाचं खेळ चालू. पॉवर प्लेचा एक षटक, त्यामध्ये फक्त धावसंख्या झाली 4. परत एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि आता मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार षटकार. एक गडी बाद 10. एक षटकार आणि एक चौकारांची खेळतो तो प्रणव. सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल. चेंडू द्यायचा आहे. चेंडू पाण्यामध्ये गेला, त्यामुळे खराब झाला चेंडू. धावसंख्या झाली 10. एक गडी बाद 10. जिंकण्यासाठी 45 धावांचं लक्ष आहे. 2 खराब चेंडू टाकले योगेशाने आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवला तो याने. धावसंख्या झाली 10. आता मात्र स्क्वेअर घोषित करतात पंच सागर हळदणकर. धावसंख्येत अतिरिक्त रूपाने भर पडते. धावसंख्या झाली 11. पॉवर प्लेचे षटक, त्यामध्ये धावसंख्या झाली 11. एक गडी बाद 11. सुंदर गोलंदाजी केली होती, परंतु 2 खराब चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला तो प्रणव याने. उलटा चेंडू हलकेच पकडून 1 रन्स काढलेली आहे. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या होते 12. म्हणजे आता 18 चेंडू आणि 33 धावांची गरज.
मध्ये पाठवायचा आहे नाही. वैयक्तिक पहिला संघाकडून दुसरा षटक घेऊन येतो तो प्रणय आणि स्ट्राईकला येतो आक्रमक फलंदाज प्रणव. एका षटकाला एका चौकाराने शिकायचा तो प्रणव. जिंकण्यासाठी 45 धावांची गरज आहे. त्यापैकी 12 धावा या पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. सुंदर चेंडू, तेवढाच सुंदर फटका. एक धाव तर धावून काढलेली आहे, दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही. धावसंख्या झाली 13. 3 षटकामध्ये 11च्या सरासरीने धावा काढणे गरजेचं आहे ते लिंगवाडी या संघाला. तर हा सामना जिंकायचा असेल तर, कारण 18 चेंडू मध्ये 33 धावांची गरज होती. आता 17 चेंडू आणि 32 धावा. 17 चेंडू 32 धावांची गरज आहे ती लिंगवाडी या संघाला. स्ट्राईकला आलाय तो सलामीवीर वैभव. 35 चेंडू आणि पंच विदित फोडकर स्वयं म्हणून घोषित करतायत. धावसंख्येत अतिरिक्त रूपाने भर पडते. धावसंख्या होते 14. जोरदार मारत होता चेंडू, परंतु चेंडू जाते निर्धारित विश्लेषकाच्या हातात. धावसंख्या आहे तिथे 14. नाही, आता मात्र सुंदर गोलंदाजी करतोय. नाही, त्याचा पुढील चेंडू सामना करेल वैभव. जोरदार मारला चेंडू, पाहूया झेल होतो का. आणि नो म्हणून घोषित करतात पंच विनीत फोडकर. नो चेंडू आहे. धावचीची संधी होती. नो चेंडू. धावसंख्येत 2 ने भर पडते. नो चेंडू आणि फ्रीट आहे आणि स्ट्राईकला आलाय तो प्रणव. एका षटकाराला एका चौकारांशी खेळतोय. पाहूया फ्रीटचा कशा प्रकारे फायदा घेतो प्रणव. धावसंख्या झाली आहे 16. धावसंख्या झाल्या 16. जिंकण्यासाठी 45 धावांचं लक्ष्य आहे. धावसंख्या झाल्या 16. प्रणय त्याच्या पुढील चेंडू सामना करत प्रणव. फ्रीटचा चेंडू शॉर्टलिस्ट चेंडू होता, परंतु त्याचा फायदा उठवता आला नाही. प्रणव याला चेंडू जाते निर्धाव यष्टीरक्षकाच्या हातात. प्रणयाचा पुढील चेंडू. आता मात्र झेलची संधी आहे, परंतु चेंडू दरम्यानच्या दिशेने 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने भर पडते. धावसंख्या होते 20. धावसंख्या झाली 20. अजूनही जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. प्रणयाचा पुढील चेंडू. आता मात्र सुंदर चेंडू तेवढ्या सुंदर पद्धतीने खेळून काढला, पण थोडासा घाचा क्षेत्ररक्षण होतोय. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा देतो क्षेत्ररक्षक. धावसंख्या 2 ने भर पडते. धावसंख्या होते 22. अजूनही 23 धावांची गरज आहे. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. शॉर्टपिच चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू जातो बाउंड्रीच्या दिशेने 4 धावांसाठी. झाली 26. 12 चेंडू आणि 19 धावा.
12 चेंडू 19 धावांची गरज आहे ती लिंगवाडी या संघाला. वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं षटक घेऊन येते तो. संदेश याचा पहिला चेंडू सामना करेल वैभव. 12 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे. जोरदार मारत होता चेंडू परंतु असल्या गतीचा हा चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या आहे तिथे 26. 11 चेंडू 19 धावा. 11 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे लिंगवाडी या संघाला जिंकण्यासाठी. संदेश याचा पुढील चेंडू चेंडू धावचीची संधी आणि धावबाद. आणि चेंडू स्वयं म्हणून घोषित करतायत पंच सागर हळदणकर परंतु धावचीत होता तो वैभव. अजूनही जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. नवीन आलेला फलंदाज मनोहर 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 येतोय. स्ट्राईकला येतो आक्रमक फलंदाज प्रणव. अजूनही जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. संदेश त्याचा पुढील चेंडू सामना करेल मनोहर सॉरी प्रणव. कॉमेंट्री इंग्लिश मध्ये पण कर. सामना करेल प्रणव. तू कशा चेंडू चेंडूचा निर्धाव यष्टीरक्षकाच्या हातात. धावसंख्या आहे तिथेच 27. अजूनही जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. आता मात्र सुंदर गोलंदाजी करतोय संदेश. 2 चेंडू निर्धाव टाकलेत. एक स्वर टाकला होता परंतु त्यावरती एक संचित झाला होता फलंदाज संदेश. याचा पुढील चेंडू परत एकदा चेंडू टाकला बॉलिंगच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण होतोय. दुसरा धावाचा प्रयत्न धावचीची संधी आणि थोडंसं खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. तोपर्यंत 2 धावा धावून काढल्यात. धावसंख्या 2 ने भर पडते. धावसंख्या होते 29. मंदार देवी जर कुठे असतील तर त्यांनी पॅनलिंगशी संपर्क साधायचा आहे. संदेश याचा पुढील चेंडू चेंडू परत एकदा चेंडू जाते निर्धाव यष्टीरक्षकाच्या हातात. सेम शॉट खेळण्याची चूक करतोय प्रणव. धावसंख्या आहे तिथेच. धावसंख्या होते 29. अजूनही जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. संदेश अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. परत एकदा शॉर्टपिच चेंडू जातो बाउंड्रीच्या दिशेने. एकदा धाव काढलेले आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं तिथे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने भर पडते. धावसंख्या होते 31. अजूनही जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. 7 चेंडू 14 धावा. 7 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे ती लिंगवाडी या संघाला. आता मात्र जोरदार मारला फटका. पाहूया झेल होतो काय आणि चेंडू जातो सीमा पार षटकार. त्या 4 धावा आहेत. धावसंख्या झाले 35. डिसिजन कर.
पंचाने आपला निर्णय कळवायचा आहे. पंच विनीत थोडकर 4 धावा. सहा चेंडू आणि 10 धावांची गरज आहे ती लिंगवाडी या संघाला. 6 चेंडू 10 धावा. राहिना सुरुवात होता ना, हेच फक्त मध्ये नाही. हे बघ. गोलांसाठी येतोय तो अनिकेत. सुंदर फलंदाजी केली होती अनिकेत याने आपल्या संघासाठी. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. 6 चेंडू आणि 10 धावा. 6 चेंडू 10 धावांची गरज आहे लिंगवाडी या संघाला. गोलंदाजीसाठी तयार आहे तो अनिकेत. सुंदर फलंदाजी केली होती. 2 षटकार 1 चौकार आणि खेळला होता तो अनिकेत. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. 6 चेंडू 10 धावा. लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. सांडोर संघाने लगेचच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 6 चेंडू 10 धावा. दोन्ही पंचांना एक नम्र विनंती असेल की त्यांनी सामना लगेचच सुरू करायचा आहे. लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. 6 चेंडू आणि 10 धावा. 6 चेंडू 10 धावा. पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार अनिकेत. सुंदर चेंडू झेलची संधी परंतु थोडासा खराब क्षेत्ररक्षण. चेंडूच्या बाउंड्रीच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. 2 धावा 3 धावा धावून काढले तर खराब थ्रो. 4 धावा धावून काढलाय आणि धाव बाद. 4 धावा धावून काढलेले आहेत. अक्षराची तेवढी साथ मिळाली नाही. धाव संख्या 4 ने भर पडते. धाव संख्या होते 39. अजून 6 धावांची गरज. धावचित झालाय तो मनोहर. 5व्या धावाचा प्रयत्न होता. मनोहर याने चेंडू खेळला होता. 5व्या धावाचा प्रयत्न होता आणि मनोहर धावचित झालाय. धाव संख्या 4 ने भर पडते. धाव संख्या होते 39. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. 5 चेंडू आणि 6 धावा. 5 चेंडू 6 धावा. त्यानंतर होणारा सामना महापुरुष होळकरवाडी वर्सेस मिरवणे. 5 चेंडू 6 धावा. जोरदार मारायचा होता चेंडू परंतु चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव. 4 चेंडू 6 धावा. 4 चेंडू आणि 6 धावा. आता मात्र सुंदर गोलंदाजी अनिकेतची. दोन्ही चेंडू सुंदर टाकले होते परंतु क्षेत्ररक्षकांची तेवढी साथ मिळाली नाही म्हणून पहिल्या चेंडूवरती 4 धावा मिळाल्या होत्या. 4 चेंडू 6 धावा. आता मात्र झेलबाद होतोय. मोठा धक्का मिळालाय लिंगवाडी या संघाला. 3 चेंडू 6 धावा.
कृपया स्वयंसेवकाला आपली जागा घ्यायची आहे. नवीन आलेला फलंदाज उमेश 3 चेंडू 6 धावा. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अनिकेत कडून. सुंदर फलंदाजी केली होती तेवढी सुंदर गोलंदाजी सुद्धा करतो आपल्या संघासाठी. 3 चेंडू 6 धावा. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला अनिकेताची. 3 चेंडू 6 धावा. शॉर्ट पिच चेंडू झेलची संधी आहे परंतु झेल होऊ शकलेला नाही. यष्टिरक्षकाचा झेल होता. 2 चेंडू 5 2 चेंडू आणि 5 धावा. 2 चेंडू त्याचा प्रयत्न आहे. थोडासा खराब थ्रो झाला होता परंतु एकच धाव धावून काढलेली आहे. 1 चेंडू 4 धावा. दोन्ही संघाला एक सूचना आहे हा सामना कंपल्सरी चेस असेल. 1 चेंडू 4 धावा. 1 चेंडू 4 धावा. कृपया स्वयंसेवकाने आपली जागा घ्यायची आहे. 1 चेंडू 4 धावा. सामना कंपल्सरी चेस असेल त्याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. 1 चेंडू 4 धावा. सुंदर गोलंदाजी अनिकेताची. 1 चेंडू 4 धावा. सुंदर चेंडू जातो निर्धाव आणि हा सामना चांदोर या संघाने जिंकलेला आहे. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन.